हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अन्वी पाटील या चॅनलवरती एक न्यू स्टोरी आपण अपलोड केलेली आहे, पहिलं प्रेम. तुम्हालाही ती नक्की आवडेल. लव्ह स्टोरी आहे, तर नक्की जाऊन पहा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्या स्टोरीच्या अपडेट्स मिळत जातील. तर इकडे रियांश तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं रूप पाहून त्याच्या ओठातून आपोआप शब्द निघाला, खूपच सुंदर. लगेचच त्याने नजर वळवली. आता त्याला तिच्याकडे पुन्हा पाहायचं नव्हतं. थोड्याच वेळात नियती आली आणि सर्वांना गुड मॉर्निंग म्हणाली. सगळ्यांनीही तिला उत्तर दिलं. त्याचवेळी नियतीची नजर खुर्चीवर बसलेल्या प्रियाकडे गेली. ती मनातच विचार करत म्हणाली, ही मुलगी, मी हिला कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय. ती तसाच विचार करत पुढे जात असतानाच तिचा पाय खुर्चीला अडकला आणि ती पुढे कोसळणारच होती. पण त्या क्षणीच रियांश, जो बराच वेळ तिच्याकडे पाहत होता, झटपट उठला आणि तिला पकडलं. रियांशचा एक हात नियतीच्या खांद्यावर आणि दुसरा हात तिच्या उघड्या कमरेवर होता. नियतीला जाणवलं की ती पडली नाही, पण तिच्या समोर इतक्या जवळ रियांश उभा आहे आणि तेही सगळ्यांच्या समोर. तिचं मन एकदम अस्वस्थ झालं. रियांशने तिला नीट उभं केलं आणि स्वतः जाऊन परत आपल्या खुर्चीवर बसला. सगळ्यांनी काळजीने विचारलं, तू ठीक आहेस ना? कुठे लागलं नाही ना? नियती म्हणाली, नाही, मला काही लागलं नाही. असं म्हणत ती रियांशच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. प्रिया हे सगळं पाहत होती, पण जसं तिने नियतीचा चेहरा पाहिला, तिला लगेचच काहीतरी आठवलं. ती जोरात म्हणाली, ब्युटिफुल. सगळ्यांचं लक्ष एकदम प्रियाकडे गेलं. नियतीनेही आवाज ऐकून तिच्याकडे पाहिलं आणि तीही थक्क झाली. नियती मनात म्हणाली, ही तर तीच मुलगी आहे जिने मी कॉलेजच्या बाहेर अपघातातून वाचवली होती. मीरा बहिणीला तर इथे आल्यावर लगेच ओळखलं होतं, पण तिने मलाच ओळखलं नाही बहुतेक. पण ही ब्युटिफुल म्हणून कुणाला म्हणते? तेवढ्यात वादीने विचारलं, प्रिया बाळा, तू कुणाला ब्युटिफुल म्हणालीस? सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं. प्रियाने कुणालाच उत्तर दिलं नाही. ती फक्त नियतीकडे पाहत म्हणाली, ब्युटिफुल, तुम्ही इथे? मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही इथे असाल. ती उत्साहाने बोलत होती. नियती काही क्षण गप्प राहिली. तिला काही कळत नव्हतं काय बोलावं. सगळ्यांनाच आता उत्सुकता होती. प्रिया नियतीला ब्युटिफुल का म्हणते आणि ती तिच्याशी इतक्या आपुलकीने का बोलते? जणू ती तिला आधीपासून ओळखते. तेव्हा रियांशने विचारलं, एक मिनिट प्रिया, तू हिला ब्युटिफुल का म्हणतेस? प्रिया म्हणाली, चाचू, ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हिच्याशी लग्न करा. हे ऐकून नियती थक्क झाली. ती प्रियाकडे पाहू लागली, मग रियांशकडे. रियांशही आश्चर्याने प्रियाकडे पाहत होता आणि मग त्याची नजर नियतीकडे गेली. दोघांची नजर एकमेकांना भिडली. रियांश मनात म्हणाला, ही प्रिया अजून ती गोष्ट विसरली नाही, म्हणजे तिला सगळं आठवतंय. ज्याच्यामुळे जान वाचली ती मुलगी कुणीही नाही, तर नियतीच आहे. रियांशला आता सगळं समजायला लागलं. तो अजूनही नियतीकडे बघत होता. नियतीही त्याच्याकडे बघत होती, पण रागाने भरलेली. रियांश तिच्या भावभावनांचा अर्थ नीट समजू लागला. त्यानंतर इशिता म्हणाली, कोणी आम्हाला पण सांगावं, ही लग्नाची गोष्ट कधी झाली आणि आम्हाला काहीच कळलं नाही. दादीही म्हणाल्या, हो हो, आम्हालाही तर माहिती हवी आहे सारी गोष्ट. त्यावेळी प्रिया लवकर बोलली, दादी, तुम्हाला माहिती आहे ना, माझा अपघात झाला होता. ज्याने मला वाचवलं तीच ब्युटिफुल. ती नियतीकडे बोट दाखवत म्हणाली, तीच होती. आणि जर ती नसती तर कदाचित आज मी तुम्हा सगळ्यांसमोर बसलेली नसते. दादीमा, तिच्या गोष्टी ऐकून सर्वांनाच आठवलं आणि सर्वजण थक्क झाले. मीरा तर सगळ्यात जास्त आश्चर्यचकित झाली, कारण ती नियतीला भेटलेली होती. तरीही कित्येक दिवस ती तिच्या समोर होती, पण नियतीला तिची आठवण नव्हती की तिच्या मुलीची जान तिच्या हातात होती. तीच वाचवली होती.
हे विचार करताना मीरा डोळ्यातून अश्रू आणते. इशिता नियतीकडे पाहून म्हणाली, नियती बेबी, कदाचित तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही अजाणतेपणेच आमच्यासाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाही. तुम्ही आमच्या मुलाची जिंदगी वाचवली, यासाठी आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. नियती म्हणाली, अरे नाही आंटी, तुम्ही अशी गोष्ट का करत आहात? तुम्हाला असं काही बोलण्याची गरज नाही. त्यानंतर दादी म्हणाल्या, गरज आहे बेबी. तुम्ही खरंच आमच्यासाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाही. मीही तुमच्याकडे. त्यानंतर नियतीने त्यांना मध्येच थांबवत म्हणाली, खबरदार, आता तुम्ही थँक्यू म्हणालात तर. आणि त्यानंतर पण मला बोलू द्या. दादी म्हणाल्या, नाही, जर तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल फरिश्ता तर मी सांगणार नाही. जर म्हटलं तर ती लगेच निघून जाईल. मग तुम्ही काय कराल? नियतीच्या या बोलण्यावर सर्वजण हसले. दादी म्हणाल्या, नाही, मी नाही म्हणणार. तू काही करू नकोस. त्यानंतर दादी म्हणाल्या, आणि ही लग्नाची गोष्ट तुम्ही लोकांनी तर सांगितली नाही. दादी प्रियाकडे पाहून म्हणाल्या, प्रिया सांग. प्रियाने म्हणालं, दादी, मी तुम्हाला सांगते. ही गोष्ट मीच चाचूला सांगितली होती. त्यानंतर प्रिया अजून बोलू शकली नाही, कारण रियांशने तिला तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, चूप रहा माझी क्यूटी बाई, आणि हळूच तुझ्या कानात सांगतो. प्रिया, ही आपली सिक्रेट गोष्ट होती ना? आता तुम्ही हे सगळ्यांना सांगत आहात, हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रियाने रियांशच्या कानातच म्हणालं, हो चाचू, मी विसरून गेले होते. मी ठीक आहे. आता मी सांगणार नाही. त्यांना असं पाहून सर्वांना समजलं की आता काहीही बाहेर येणार नाही. प्रियाने सर्वांकडे पाहून म्हणालं, मी सगळ्यांपासून माफी मागते. ही माझी आणि चाचूची सिक्रेट गोष्ट आहे. आता याबाबत कोणालाही काही विचारू नये. सगळे ओके म्हणत मान हलवते. मीरा सर्व गोष्टी ऐकत होती, पण तिने काहीही बोललं नाही. दादी म्हणाल्या, बरं, आता गप्पा झाल्या तर नाश्ता करूया, नाहीतर थंड होईल. सर्वजण नाश्ता करण्यास लागले. नियती जेवताना मनात विचार करत होती, रियांश आणि प्रियाने माझ्याबद्दल काय बोललं असेल. आणि त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर रियांश ऑफिसला गेला. नियती स्वतःच्या खोलीत अभ्यासासाठी गेली. आज रविवार होता, म्हणून कॉलेजला जाण्याची गरज नव्हती. सर्वजण स्वतःच्या कामात व्यस्त होते. संध्याकाळी नियती बाहेर सोफ्यावर बसलेली होती. पाय गुंडाळून मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्यावेळी तिच्या बाजूला अन्या बसली आणि म्हणाली, जान, आज घरात बसून कंटाळा आलाय. चला बाहेर काहीतरी करूया. नियती, जी खूप लक्ष देऊन मोबाईलमध्ये व्यस्त होती, अचानक कुणी बाजूला बसल्याचं जाणवल्याने थरथरली आणि म्हणाली, अन्या, असं अचानक कोण येऊन बसतं? भय लागलं. अन्या हसून म्हणाली, अरे, तू छोटी मुलगी नाहीस जी अशा छोट्या गोष्टींना घाबरतेस. हे सगळं विसर. काय विचार आहे? त्यानंतर विचार? ओ, तो मेडिकलची अभ्यासणारी मुलगी आता शुद्ध हिंदीत बोलते, नियतीने हसून सांगितलं. हो, करीत आहे. मेडिकलची अभ्यास करते. मग काय झालं? आपण हिंदी बोलणं विसरून गेलो नाही ना? आणि त्यानंतर अच्छा, हे बाजूला ठेवा. नियती, जो प्रश्न मी विचारलाय त्याचं उत्तर द्या, अन्या म्हणाली. संध्याकाळी 5 वाजले होते. आता एवढ्या वेळेला कुठे जाणार? नियतीने विचारलं. आणि त्यानंतर, ओ हॅलो मॅडम, तुम्ही तर असं बोलताय जणू काही 5 नाही तर रात्री 10 वाजलेत. अन्या हसून म्हणाली. नियती, चालतंय का नाही? जर मी नाही म्हटलं तर? नियतीने अन्याला बघत बोललं. मग मी तुला घाईघाईने घेऊन जाईन. इतकं सांगून अन्याने नियतीचे हात धरले आणि तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. नियती तिच्या हातात धरून चालत होती. अन्या, चांगलं, माझे हात सोडा, मी स्वतः जाईन.
नियती म्हणाली. नाही, आधी मी तुला घराबाहेर घेऊन जाईन, मगच हात सोडेन. अन्याने नियतीला बाहेर नेत असतानाच उत्तर दिलं. दोघी बाहेर आल्या तेव्हा त्यांना दिसलं एक काळ्या रंगाची कार त्यांच्याकडे येत होती. दोघी एकमेकांकडे बघू लागल्या, कारण ही कार ठाकूर कुटुंबाची नव्हतीच. कार जशी थांबली त्यातून आदर्श खुराना बाहेर आला. नियती हळूच म्हणाली, आदर्श. अन्या ही हळूच म्हणाली, आदर्श भाई. दोघी एकमेकांकडे बघून मग आदर्शकडे पाहू लागला, जो हळूहळू त्यांच्या जवळ येत होता. आदर्श जवळ पोहोचला आणि नियतीच्या डोळ्यात स्मित हास्य दाखवत म्हणाला, हाय. नियतीनेही हसत उत्तर दिलं, हॅलो. अन्या आदर्शकडे बारकाईने बघत होती आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. अरे काय चाललंय इथे? अरे भाई, मीही इथे आहे. कोणीतरी माझा हालचाल विचारू द्या. अन्याने नियती आणि आदर्शकडे थोड्या टोनमध्ये म्हणालं. आदर्श पटकन म्हणाला, अरे नाही, असा काही प्रश्न नाही. तुम्ही कसे आहात? आदर्शने आनंदानं विचारलं. आणि त्यानंतर मी मस्त आहे भाई. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात आणि आज इथे कसे आलात? अन्याने स्मितहास्य करत उत्तर दिलं. मीही ठीक आहे. खरोखर मला इशिता आंटीला भेटायचं होतं, किंवा असं म्हणू, सर्वांना भेटायचं होतं. हो मग चला. मॉम आणि आजी आत बसले आहेत, पण रियांश ठाकूर भेटणार नाहीत, कारण तुम्ही त्यांना ओळखता ना? आदर्श हसत म्हणाला, हो, मी त्यांना ओळखतो. सध्या ते कामात असतील. मी नंतर भेटेन. तुम्ही कुठे जाऊ इच्छिता होतात? त्यानंतर आदर्शने विचारलं. आम्ही डिनरसाठी बाहेर जाणार होतो. आज रविवार होता. घरात बसून कंटाळा आला, म्हणून बाहेर जाऊया असं ठरवलं. अन्याने उत्तर दिलं. अच्छा, आदर्श म्हणाला, मग काहीतरी विचारलंय. तुम्ही डिनरला जाणार होतात आणि मीही, मग का नाही एकत्र जाऊ? मज्जा येईल, छान वाटेल. नियतीचा चेहरा ऐकून लगेच खुलला. वाव, छान आयडिया. या बहाण्याने आम्ही तुमची कंपनीही एन्जॉय करू. अन्याने हसत म्हटलं. नियतीच्याकडे पाहिलं. नियती तिच्याकडे घुरत होती, पण काहीसा आनंदही दिसत होता. अन्या शांत झाली आणि म्हणाली, भाई चला आज जाऊ. इथे उभे राहून काय बोलणार? आदर्श पुढे पुढे चालू लागला. त्यानंतर अन्याने नियतीचा हात धरून थांबवलं. तू इतकं रागावलेलं का आहेस? काही समस्या आहे का? नियतीने अन्याचा हात झटकत उत्तर दिलं. समस्या? नियती क्रिएट करून आता विचारते की काही प्रॉब्लेम आहे का? अन्या थोड्या गोंधळलेल्या सुरात नियतीला विचारते. म्हणते, तुम्ही काय म्हणता यार? मला काही समजत नाही. आणि मी कोणता प्रॉब्लेम तयार केला? नियती काहीच म्हणत नाही आणि घरात आत जाते. अन्या स्वतःशीच बोलते, मी काही चुकीचं केलं का? अरे इथे काही बोरिंगच आहे. थोडं बाहेर फिरलं की काहीतरी होईल, असं स्वतःशी बोलत अन्या देखील घरात जाते. त्यावेळेस जेव्हा नियती आत येते, तिथे आदर्श बसलेला होता आणि त्याच्यासोबत घरातील सर्व लोक बसलेले होते. नियती बाजूला उभी राहते आणि त्यांचे बोलणं ऐकू लागते. इशिता आदर्शला विचारते, आदर्श तुला काय हवं आहे? मी तेच मागवते. आणि तुला थंड पिण्याचं आहे की गरम? आदर्श म्हणतो, आंटी मी काहीही पिणार नाही. मी फक्त आपल्याला इन्व्हाइट करण्यासाठी आलो होतो. उद्या कायराचा बर्थडे आहे आणि यावेळेचा बर्थडे इथे सेलिब्रेट केला जाणार आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांनी येणं आहे. दादी म्हणतात, कायराचा बर्थडे? ती तर आता मोठी झाली असेल ना? किती दिवस झाले तिला पाहून नाही पाहिलं. हो खरंच, इशिता म्हणते. नंतर ती आदर्शला विचारते, तिचा बर्थडे तर ती नेहमी ॲब्रॉडमध्येच असते. हो, यावेळा
तिने सांगितलं होतं की तिचा बर्थडे इंडियामध्ये सेलिब्रेट करेल. आदर्श उभा होतो आणि म्हणतो, ओके आंटी, आता मी जातो. बराच वेळ झाला आहे. सर्वांशी नमस्ते करून तो बाहेर निघतो. अन्या नियतीचा हात धरून तिला सोबत घेते. ते पाहून इशिता अन्याला विचारते, मॉम, तुम्ही दोघी कुठे चाललात? मॉम म्हणते. अन्या म्हणते, आदर्शभाईने आपल्याला डिनरला इन्व्हाइट केलं आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जात आहोत. अच्छा, ओके, मग चला, इशिता म्हणते. अन्या नियतीचा हात धरून आदर्शच्या कारकडे पोहोचते आणि त्यानंतर आदर्श म्हणतो, बसा. नियती मागे बसायला जाते, पण अन्या तिचा हात धरून तिला पुढील सीटवर बसवते. नियतीला खूप राग येतो. ती अन्याकडे बघते आणि काहीतरी म्हणायचं असतं, पण अन्या बोलते, काहीही बोलण्याआधी हे लक्षात ठेव, आदर्श खुराना इथे आहे. जर त्याला समजलं की तुला जायचं नाही तर तो तुला घेऊन जाणार नाही, आणि मला असं नकोय. माझं खूप मन आहे यार, अन्या म्हणाली. इतकं बोलून ती मागे जाऊन बसते. आदर्श ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि नियतीकडे बघत म्हणतो, चला. नियती जबरदस्ती हसून म्हणते, हो चला. गाडी ठाकूरविला सोडते. थोड्या वेळाने आदर्शची कार एका हॉटेलसमोर थांबते. जसं त्यांनी हॉटेलमध्ये पोहोचले, मॅनेजर स्वागतासाठी तयार होता. आदर्श बाहेर येतो. त्याच्यासोबत नियती आणि अन्या देखील बाहेर येतात. मॅनेजर आदर्शला पाहताच लगेच त्याच्याकडे येतात आणि संवाद साधतात. तिन्ही आत जातात आणि हॉटेलच्या स्पेशल एरियामध्ये पोहोचतात, जिथे फक्त मोठे लोक येण्यास पात्र असतात. नियती चेअरजवळ पोहोचते तेव्हा आदर्श स्वतः तिची चेअर खेचतो आणि इशाऱ्याने तिला बसायला सांगतो. हे पाहून नियती, अन्या आणि हॉटेल स्टाफ सगळेच आश्चर्यचकित होतात. नियती जास्त वेळ गोंधळात न पडता लवकर बसते आणि आदर्शला देखील इशारा करून बसायला सांगते. सर्व बसले आहेत तेव्हा एक मेन्यू कार्ड घेऊन कोणी येतो. तो मेनू टेबलवर ठेवून म्हणतो, सर, कृपया ऑर्डर सांगा. आदर्श सर्वांसाठी ऑर्डर देतो. सर्व बसले असतात तेव्हा अचानक कोणी ओरडल्यासारखा आवाज ऐकू येतो आणि ते त्या आवाजाकडे पाहतात. सर्व लोक त्या दिशेने पाहतात आणि तिथे रियांश खुर्चीवर बसलेला होता. जेव्हा सर्वजण रियांशकडे पाहतात तेव्हा ते स्तब्ध होतात, कारण त्याच्या बाजूला एक अतिशय सुंदर पण खूपच अभिमानी मुलगी बसलेली होती. तिथेच पुन्हा ती ओरडणारी आवाज कानात पडते. सर्व लोक ती पाहायला लागतात. जी रियांशच्या खुर्चीच्या समोर उभी होती, नियती, आदर्श आणि अन्या या लोकांना ती व्यक्ती स्पष्ट दिसत नव्हती. एक अज्ञात व्यक्ती जी समोर उभ्या वेटरवर ओरडत होती, म्हणते, तुमच्याकडे काम करण्याचा काही शिस्त नाही का? इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही कसे काम मिळवता? मला समजत नाही. माझा सारा कपडा तुम्ही खराब केला. तुम्ही काय केलं तुम्हाला माहीत आहे का? अशा चुकीमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. तुम्ही इतकी मोठी चूक कशी काय करू शकता? वेटर हात जोडून म्हणतो, मी खरंच माफी मागतो सर. मला समजत नाही कसं माझा पाय घसरला आणि तुमच्यावर ड्रिंक पडलं. कृपया माझी नोकरी घेऊ नका. त्यावर अज्ञात व्यक्ती म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमची नोकरी घेत नाही. फक्त मला एवढं सांगायचं आहे की वॉशरूम कुठे आहे, मी हँडल करीन. वेटर खुश होतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. चला, मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो. आणि तो त्या व्यक्तीस घेऊन वॉशरूमकडे चालतो. नियती त्या जात असलेल्या व्यक्तीकडे पाहते आणि विचार करते, आवाज काहीतरी ओळखीचा आहे, पण मी समजू शकत नाही की कोण आहे. जर मी चेहरा पाहिला असता तर 100% खात्री होती की मी ओळखेन. अन्या सर्वांना पाहून विचारते, आपल्याला भाईला भेटायला जावं का? कदाचित त्यांनी आपल्याला पाहिलं नसेल. मी त्यांच्या जवळ जाऊ? आदर्श अन्याला थांबवत म्हणतो, नाही अन्या, तू जाऊ नको. कदाचित रियांश इथे मीटिंगसाठी आला आहे, म्हणून मला वाटतं तुला तिथे जाऊ नये.
तुला त्याला डिस्टर्ब करू नकोस. जर त्याला पाहिजे असेल तर तो स्वतः येईल. अन्यालाही हे योग्य वाटतं आणि म्हणते, हो भाई, तुम्ही बरोबर बोलतायत. तत्काळ त्यांचं जेवण येतं. सर्व लोक जेवणाचा आनंद घेतात. आदर्श नियतीच्या थाळीकडे पाहतो आणि म्हणतो, अरे नियती, तुला काहीही घेतलं नाहीये. हे एक डिश ट्राय कर. आणि त्या डिशकडे इशारा करतो. 1 मिनिट थांबून तो स्वतःचं थोडं जेवण घेतो आणि नियतीच्या थाळीत टाकतो. नियती पाहून म्हणते, अरे तुम्ही का करताय? मी करू शकते. काय करू? करच लागेल, कारण तू काहीही घेतलं नाहीस, म्हणत तो थोडं जास्त जेवण थाळीत टाकतो. नियती जी सतत म्हणत होती की आता पुरेसं, जेव्हा ती पाहते की तिच्या प्लेटमध्ये खूप जेवण भरलं आहे, थोडं रागून म्हणते, तुम्ही हे काय केलं? एवढं जेवण कोण खातं? मला म्हैस समजलं का? तुम्ही एवढं जेवण म्हैस देखील खात नाही, आणि मी तर माणूस आहे. आदर्श म्हणतो, नाही, तुम्ही चुकीचं समजताय. हे सगळं कसं बोलताय? मी फक्त थोडं जास्त पडलं. 1 मिनिट थांबा, मी तुझी प्लेट बदलून देतो. नियती आश्चर्यचकित होऊन म्हणते, काय काय म्हणालात? आदर्श थोडं हिचकिचाहत विचारतो, मी काय बोललो? काही चुकीचं बोललो का? अन्या नियतीच्या बाजूला हात ठेवून म्हणते, नियती, तू काय बोलतेस? आदर्श भाईने काय चुकीचं बोललं? अन्या थोडी चिडून म्हणते, तुला दिसत नाही का? एवढं जेवण वेस्ट होईल. आणि म्हणतात की वेगळ्या पेटची मागणी करायची. ह्या गोष्टी ऐकून मीच थोडी चिडलेली आहे. आणि त्यानंतर कसं विसरू शकतेस की तो तर सत्यवादी हरिश्चंद्राची मुलगी आहे? सॉरी, सत्यवादी हरिश्चंद्राची मुलगी. नियती जेव्हा तिला बडबड करताना पाहते तेव्हा ती म्हणते, हॅलो, असं का बडबड करत आहेस? जे बोलायचं आहे ते थेट तोंडावर बोल. नियती, तुम्ही बदलू नकोस. जर तुम्हाला हेच आवडत असेल तर याच्याच मध्ये खा. अन्या म्हणाली, ऑफकोर्स मी याच्याच मध्ये खाईन. लोकांप्रमाणे मी अन्न वाया घालवत नाही. ती आदर्शकडे टॉट मारत म्हणाली. आदर्शने तिचा टोला नीट समजला. त्याने नियतीकडे पाहून म्हटलं, सॉरी, मला माहीत नव्हतं की माझ्या या बोलण्यामुळे तुला दुखापत होईल. आणि त्यामुळे नियती त्याच्या बोलण्याला काही उत्तर देत नाही आणि जेवण सुरू ठेवते. मात्र तिच्या भरलेल्या प्लेटला पाहून तिला आधीच पोट भरलेलं वाटतं. त्याचवेळी रियांश, जो आपली घड्याळात वेळ पाहत बसला होता, त्या व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत होता, तो म्हणतो, 10 मिनिटं झाली तरी यायला हवे होते. रियांशच्या बाजूला बसलेल्या मुलीने, जी मीटिंगसाठी आली होती, म्हणाली, अरे त्यांचा कपडा खूपच घाणेरडा झालेला आहे. रियांश फक्त म्हणतो की म्हणत उत्तर देतो. ती मुलगी लगेच समजते की रियांश ठाकूर तिला दुर्लक्ष करत आहे. रियांश आपले डोळे लॅपटॉपवरून हलवतो आणि इधर उधर पाहू लागतो. त्याची नजर समोर बसलेल्या नियतीवर जाते, जी चेहरा करून जेवण खात होती. रियांश तो पाहतो आणि मग त्याची नजर आदर्शकडे वळते आणि नंतर अन्याकडेही पाहतो. त्याला समजतं की हे दोघे नक्की आदर्शसोबत आले आहेत. तो पुन्हा नियतीकडे पाहतो आणि तिला लक्षपूर्वक बघू लागतो. मनात विचार करतो, नियती, कधी कोणीतरी तुला सांगितलं का की तू किती सुंदर आहेस? तुला पाहून प्रत्येक मुलाचं मन फिसललं जाईल. पण हेही खोटं नाही की तू खूप कडक आहेस आणि कडक गोष्टी माझ्या आयुष्यात समाविष्ट करू इच्छित नाहीत. अचानक नियती जेवताना थांबते. तिला काहीतरी जाणवतं. कुणाच्या तरी नजरा तिच्यावर आहे. ती आपले डोळे उंचावून समोर पाहते आणि रियांश तिला पाहत होता हे तिला दिसतं. रियांश पाहतो की नियती देखील त्याच्याकडे पाहते. त्याने इशाऱ्याने नियतीकडे म्हणालं, तुझ्या चेहऱ्यावर अन्न लागलं आहे, ते साफ कर. तुला एकदम बंदरासारखं दिसत आहेस. नियती त्याचं म्हणणं समजते
आणि रागात तिचं कपाळ चिघळते. ती रियांशकडे घुरत आपली हॅकीने तोंड साफ करते. नियती ही इशाऱ्याने म्हणते, तुम्ही मला पाहणं बंद करा, समजलं? नाहीतर मी तुमचं तोंड फोडेन आणि तुम्हाला बंदरासारखं बनवेन. आणि त्यानंतर रियांश त्याचा अर्थ समजून म्हणतो, खरंच? त्यानंतर इकडे नियती हसत आपले डोळे हलवते आणि म्हणते, हो खरंच. इतकं म्हणत ती रियांशकडे पाहणं थांबवते आणि खाली बघते. रियांश तसं करताना पाहून हलकी स्माईल करतो. त्याच वेळी कानात एक आवाज येतो, हॅलो ठाकूर साहेब, कुठल्या विचारात हरवलात? रियांश त्याला पाहून म्हणतो, माझं लक्ष कुठेही नाही, फक्त तुमची वाट पाहत होतो. सॉरी, वेळ जास्त लागला. चला, जे मीटिंग अर्धवट होती ती पुन्हा सुरू करू. रियांश म्हणतो, ऑफकोर्स. 5 मिनिटात त्यांची मीटिंग संपते. तुम्ही खूप पुढे जाल, काम खूप चांगलं आहे. रियांश म्हणतो, थँक्स ठाकूर साहेब. पप्पांनी खूप विनंती केली होती की मी तुमच्यासोबत काम करावं. आता कळलं की त्यांनी असं का सांगितलं, ती म्हणते. मीटिंग संपल्यावर ते हात मिळवतात आणि त्यानंतर रियांश परत खुर्चीत बसतो. ज्या व्यक्तीने मीटिंगसाठी येऊन जायचा विचार केला होता त्याची नजर खुर्चीवर बसलेल्या नियतीकडे लागते. तो डोळे मोठे करून म्हणतो, स्वीट हार्ट. नियती आणि इतर सर्वजण त्याला पाहतात. रियांश देखील त्याच्या या हौसेने पाहतो. नियतीसमोर उभ्या त्या व्यक्तीकडे पाहते आणि आश्चर्यचकित होते, पण नंतर त्याचं बोललेले शब्द आठवतात. ती मनात म्हणते, स्वीट हार्ट, हा पागल झालाय, आता दाखवते. आणि त्यानंतर नियती झटपट आपल्या खुर्चीवरून उभी राहते आणि हलक्या स्वरूपाचा आलिंगन देते. तिला असं करताना पाहून सगळेच थक्क झाले होते. रियांश जेथे बसला होता तेथे बसून होणारे सर्व काही पाहत होते. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता, फक्त कपाळावर किंचित रागाची रेषा दिसत होती. रियांशच्या बाजूला बसलेली मुलगी अत्यंत लक्षपूर्वक रियांशकडे बघत होती. ती आपल्या मनात म्हणाली, जळणं. रियांश ठाकूरला जळणं होत आहे, कुणाला जळण होत असते, पण ही मुलगी खूप नशीबवान आहे. इतका विचार करून ती हसली आणि वाईनचा ग्लास रिकामा केला. रियांश आपल्या मनात म्हणाला, हा चिराग कपूर ही नियतीला कसं ओळखतो, या दोघांमध्ये काय नातं आहे? मग स्वतःला उत्तर देत तो म्हणाला, नातं काय असेल, जे नातं आहे ते समोरच दिसत आहे. नियती हळूच म्हणाली, माझ्या मते तुझ्यात थोडा मेंदू आहे, पण आता तसं वाटत नाही. चिरागने विचारलं, का? त्यानंतर, अरे पुल्लूच्या पट्ट्या, तू मला स्वीट हार्ट म्हणतोस, लोक आमच्याबद्दल चुकीचा विचार करतील, नियती म्हणाली. चिराग तिच्या बोलण्यावर हसला आणि म्हणाला, असं काही होईल तर लोक चुकीचं समजतील ना? आदर्श थोडा अन्याकडे झुकून विचारतो, अरे अन्या, हे कोण आहे? भाई, मला पण माहीत नाही, अन्याने उत्तर दिलं. काय, तुलाही माहीत नाही? आदर्श चिडत म्हणाला, अरे यार, तू कशी मैत्रीण आहेस? तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही, स्टुपिड गर्ल. अन्या डोळे किंचित आकुंचित करून आदर्शकडे पाहते आणि म्हणते, भाई, मी तिची जासूस नाही, मला तिच्याबद्दल सगळं माहिती असू शकत नाही. आपण कित्येक दिवसांनी एकत्र अभ्यास करत आहोत. त्यानंतर अन्या शक नजरेतून आदर्शकडे पाहून विचारते, 1 मिनिट भाई, तुला नियतीबद्दल इतकं काही का जाणून घ्यायचं आहे? तुला ती आवडते का, की लव आहे? अन्या विचारू लागते. आदर्श म्हणाला, अरे माझी बहीण, चूप राहा, तू जे विचार करतेस तसं काही नाही. अन्या विचारते, नाही आहे तर काय? काय आहे? आज स्पष्ट कर.
मुलींची प्रॉब्लेम काय आहे यार. एक माझी बहीण आहे, तिला वाटतं की मी नियतीला पसंत करतो आणि तू सुद्धा त्याचप्रमाणे वागत आहेस. अरे गरजेचं नाही की मुलगा मुलीसोबत मित्रत्व करत असेल तर त्याचं काहीतरी फिलिंग असावं. अन्या म्हणाली, भाई, दोस्ती आणि आवड दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुला पाहून असं वाटतं की तू तिला ओळखण्याचा प्रयत्न करत आहेस, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेस. हे त्यावेळी होतं जेव्हा मुलगा समोरच्या मुलीला आपला क्रश मानतो. आणि मला असं वाटतं की नियती तुझा क्रश आहे. आदर्श आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अन्या, तुला वेड लागले का? तू वेडी झालीस का? त्याने हे शब्द जोरात म्हटले. त्यामुळे नियती आणि चिराग दोघेही पाहायला लागले. नियती जाऊन विचारते, अन्या, सगळं ठीक आहे ना? आदर्श झटपट म्हणतो, हो नियती, सगळं ठीक आहे. आपण फक्त काही बोलत होतो. इतकं सांगून नियती पुन्हा चिरागकडे जाऊन बोलू लागते. चिराग म्हणाला, नियती, नंतर भेटतो. डॅडचा कॉल येतोय आणि तू आता दिल्लीतच आहेस. नियती म्हणाली, ठीक आहे, मी तुला बाहेरपर्यंत सोडते. नियती अन्याला म्हणाली, अन्या, मी चिरागला सोडायला बाहेर जात आहे, लगेचच परत येते. अन्या एक नजर चिरागकडे टाकते आणि म्हणते, तुम्हाला सोडून मी बाहेर जात आहेस, मी तुला सगळ्यात महत्त्वाची नाही ना? नियती तिची गोष्ट ऐकून गोंधळून जाते. ती काही बोलू लागते की चिराग अन्याला म्हणतो, ओ हॅलो मिस, तुला इतकी प्रॉब्लेम? अन्या मध्येच टोकते, मिस नाही, अन्या ठाकूर, जे काही आहे त्यात तुझं काही संबंध नाही. चिराग काही बोलायचं ठरवतो. नियती त्याला थांबवते. चिराग, आपण नंतर बोलू. चिराग विचारतो, तर तू बाहेरपर्यंत जाणार नाहीस? अन्या म्हणते, नाही, तुला समजत नाही का? चिराग म्हणतो, मी तुझ्याशी बोलत नाही तर तू देखील मध्ये हात उचलू नकोस. इतकं बोलून तो नियतीचा हात धरतो आणि तिला पुढे नेतो. पण त्याचं एक पाऊलही पुढे पडत नाही की नियती थांबते. चिराग तिला पाहतो. नियती नकारार्थी डोकं हलवते आणि मागे वळून पाहते. जिथे एक हात अन्याने धरला होता तर दुसरा चिरागकडे होता. आणि त्यानंतर अन्या म्हणते, तुला एकदाच समजत नाही का? चिराग म्हणतो, नाही समजत. नाही. सर्वजण त्यांना पाहत होते. आणि त्यानंतर रियांश आपल्या मनात म्हणतो, पहिल्यांदाच माझ्या बहिणीने काही छान केलं आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.